नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. हे सर्व एमसीक्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक एमसीक्यू तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करत जा. या प्रॅक्टिसचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच प्राणोस फ्युजन या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी खाजगी अणुफ्युजन टोकामक रिॲक्टर विकसित केला आहे. तर या रिॲक्टरचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रज्ञा असं या रिॲक्टरचं नाव आहे. काय नाव आहे? तर प्रज्ञा असं या रिॲक्टरचं नाव असून ही प्राणोस फ्युजन कंपनी बँगलोर येथे स्थित आहे. प्रज्ञाची मुख्य त्रिज्या फक्त 0.40 मीटर इतकी असून हा जगातील सर्वात लहान पण सर्वात कार्यक्षम टोकामकपैकी एक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या स्वदेशी खाजगी अणुफ्युजन टोकामक रिॲक्टरचं नाव प्रज्ञा असं आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, या प्रश्नात दिव्या देशमुख यांच्याशी संबंधित विधाने आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा. नाशिकच्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना 2025चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. आता हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. हे विधान आपण सर्वात शेवटी पाहूया. आता बी विधान पहा. 2025 मध्ये दिव्या देशमुख यांनी फिडे महिला विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं व त्या भारताच्या पहिल्याच महिला विजेत्या आहेत. हे विधान बरोबर आहे. 2025 मध्येच त्यांनी फिडे महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं असून ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच महिला बुद्धिबळपटू ठरल्या होत्या. सी विधान पहा. त्यांना बीबीसीद्वारे इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. विधान बरोबर आहे. त्यांना हा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. आता पहिलं विधान पहा, बरोबर आहे का? दिव्या देशमुख या तर बुद्धिबळपटू आहेत, पण त्या नाशिकच्या आहेत का? येथेच हे विधान चुकीचं ठरतं. दिव्या देशमुख या नाशिकच्या नसून नागपूरच्या आहेत. दिव्य नाग असं लक्षात ठेवा, म्हणजे चुकणार नाही. दिव्या देशमुख या नागपूरच्या आहेत. पहिलं विधान चुकीचं ठरतं. यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दिव्या देशमुख यांनी याआधी 2024ची 20 वर्षाखालील जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा जिंकली होती. आणि दिव्या देशमुख या भारताच्या कितव्या ग्रँडमास्टर आहेत? तर त्या भारताच्या 88व्या ग्रँडमास्टर आहेत. आणि ओपन ग्रँडमास्टर हा किताब मिळवणाऱ्या त्या भारतातील फक्त 4थ्याच महिला आहेत. येथे अर्जुन पुरस्काराविषयी हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. अर्जुन पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली होती. यात विजेत्याला अर्जुनाचा पुतळा, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपये रोख देण्यात येतात. यासाठी निकष काय आहेत? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 4 वर्ष उत्कृष्ट कामगिरी हा या पुरस्कारासाठी निकष आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळतं. त्यासाठी डेली व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या 4 शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहेत? तर आता महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या 4 शहरात विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहेत. अलीकडेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्यातील प्रादेशिक विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आणि हवाई क्षेत्राला चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाबरोबरच DGCAने राज्यातील 10 प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्थांची मान्यता पुढील 5 वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजेच या विमान प्रशिक्षण संस्था 2030 पर्यंत कार्य करतील. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. राज्यातील पहिले मॉडेल उपनिबंधक कार्यालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पुणे या शहरात आता राज्यातील पहिलं मॉडेल उपनिबंधक कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये कोठे? तर पुण्यातील कोथरूड येथे या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं असून हे कार्यालय अत्याधुनिक आणि डिजिटल सुविधायुक्त आहे. आणि असं कार्यालय स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश काय? तर मालमत्ता नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा महाराष्ट्रात प्रथमच काही घटना घडल्या आहेत, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. AI वर आधारित भारतातील पहिले बर्ड वॉचिंग आणि पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र हे महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थापन करण्यात येत आहे. आणि महाराष्ट्रातील पहिला सिल्क आणि मिल्क जिल्हा हा परभणी ठरला आहे. आणि देशात प्रथमच व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. व खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा महाराष्ट्रातील नागपूर येथे साकारला जात आहे. आणि महाराष्ट्र सरकारच्या
पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त राईड हेलिंग मोबाईल ॲपचं नाव छावा राईड असं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच कोणत्या राज्याने सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रानेच आता सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. बरं, सर्पदंशाला असा अधिसूचित आजार घोषित केल्यामुळे काय होईल, तर राज्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित किंवा निश्चित प्रकरणाची आणि मृत्यूची नोंद ठेवणे बंधनकारक होणार आहे. आणि आता या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंश प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. बरं, तुम्हाला माहित आहे का, सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर कर्नाटक असं करणारं भारतातील पहिलं राज्य आहे. आता इथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे, तर महाराष्ट्राशी संबंधित हे जी के पॉईंट लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर असून 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतकं आहे. आणि नवीन आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती? तर 877.97 किलोमीटर इतकी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 नॅशनल पार्क असून ते कोणकोणते? तर चांदोली नॅशनल पार्क हे सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या 4 जिल्ह्यात पसरलेलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई, गुगामल नॅशनल पार्क अमरावती, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया, तर ताडोबा नॅशनल पार्क हा चंद्रपूर या राज्यात स्थित आहे. पुढील प्रश्न. 7व्या ब्रिक्स माहिती आणि संचार तंत्रज्ञान कार्यगट बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर या 7व्या ब्रिक्स माहिती आणि संचार तंत्रज्ञान कार्यगट बैठकीचं आयोजन हे पुण्यात करण्यात आलं. पुण्यामध्ये ही बैठक कधी पार पडली? तर 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ही बैठक पार पडली. व या कॉन्फरन्सची थीम काय होती? तर इनोव्हेट, कोऑपरेट अँड ट्रान्सफॉर्म फॉर अ रिसिलियंट फ्युचर अशी या परिषदेची थीम होती. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या एक्झाम जागरच्या वेबसाईटला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या. तुम्हाला या वेबसाईटला भेट देण्यासाठी तुमच्या गुगल सर्च इंजिनमध्ये फक्त एक्झाम जागर एवढंच सर्च करायचं आहे. पहिलीच वेबसाईट आपली असेल त्यावर तुम्ही जाऊन डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करू शकाल. तेथे तुम्हाला मासिक PDF सुद्धा उपलब्ध आहेत आणि प्रॅक्टिस करून तुम्ही तुमची प्रगतीसुद्धा तपासू शकाल. तर आपल्या या ऑनलाईन व्यासपीठाला नक्की भेट द्या. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026ची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? तर आता महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026ची अंमलबजावणी ही 28 ऑगस्टपासून होणार आहे. याआधी आपण पाहिलं होतं या कायद्याला 30 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आणि काही न्यूजपेपरमध्ये त्यावेळेस आलं होतं की हा कायदा तेव्हापासूनच म्हणजेच 31 जुलैपासूनच लागू झाला आहे. पण अलीकडेच महाराष्ट्र सरकारने अधिसूचना जारी करून हे स्पष्ट केलं आहे की हा कायदा 28 ऑगस्टपासून महाराष्ट्रात लागू होईल. या कायद्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. या कायद्यात एखाद्या व्यक्तीचं बळजबरीनं धर्मांतर केलं तर त्याला 7 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. हाच गुन्हा पुन्हा केल्यास त्याला 10 वर्षापर्यंतची कठोर शिक्षा व 7 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. आणि जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करायचे असेल तर त्याला 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे बंधनकारक असणार आहे. पुढील प्रश्न. राज्यातील तृतीयपंथींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाने बीज भांडवली योजना सुरू केली असून या योजनेसाठी किती वयोगटातील तृतीयपंथी पात्र असतील? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच या योजनेसाठी 18 ते 50 वर्ष वयोगटातील तृतीयपंथी पात्र असतील. अलीकडेच ही घोषणा करण्यात आली असून या योजनेचा उद्देश काय? तर तृतीयपंथीयांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यात त्यांना 2 लाखापर्यंत कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 3% व्याजदर सवलतसुद्धा मिळेल. आता स्पोर्टवर आधारित न्यूज पहा. 2026च्या द 100 पुरुष क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर 2026च्या द 100 पुरुष क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद हे मँचेस्टर सुपर जायंट्स या संघानं पटकावलं आहे. मँचेस्टर सुपर जायंट्स या संघाने अंतिम सामन्यात ट्रेंट रॉकेट्स या संघाला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलं. मित्रांनो, हा संघ या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झाला होता व पदार्पणातच त्यांनी या सामन्याचं विजेतेपद पटकावलं आहे. या द 100 स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर द 100 ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डद्वारे आयोजित केली जाणारी जगातील एकमेव
100 चेंडूची व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे. पारंपरिक T20पेक्षा वेगवान आणि अधिक मनोरंजक बनवण्यासाठी 2021 मध्ये या क्रिकेटची सुरुवात करण्यात आली होती. या स्पर्धेत गोलंदाज सलग 5 किंवा 10 चेंडू टाकू शकतो. एका सामन्यात एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 20 चेंडू टाकता येतात व 2026 मधील ही या स्पर्धेची 6वी आवृत्ती होती. आणि यात मालिकावीरने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर टीम सायफर्ट यांना या स्पर्धेत मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरं, महिला स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं तर ट्रेंट रॉकेट्स या संघाने याचं विजेतेपद पटकावलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मानवतावादी दिवस आहे हा दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 2009 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे आणि हा दिवस मानवतावादी कर्मचाऱ्यांना आणि ज्यांनी मानवतावादी कारणामुळे आपले प्राण गमावले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता 14D सिनेमा आणि व्हर्च्युअल जंगल सफारीच्या सुविधांसह भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मध्य प्रदेशमधील इंदोर या शहरात असं पहिलं व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत अर्जुन पुरस्कार जीवन गौरव कोणाला प्रदान करण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.